नमस्कार, मी सौ सुनंदा पाटील. या लेखाचे शीर्षक आहे मराठी वाङ्मयाची दैन्यावस्था. मराठी भाषेची परिस्थिती जरी फारशी सुधारलेली नसली तरी तिला बरेच कैवारी तयार झालेले आहेत. मराठीचा खरा कैवारी कोण याचे भांडण ऐन भरात आलेले आहे. या भांडणात आपणच मराठीचे खरे तारणहार आहोत हे सिद्ध करण्यासाठी इतरांची डोकी फोडण्याची जणू स्पर्धा सुरू झाली आहे. मराठी भाषेवरून सुरू झालेली ही रणधुमाळी महाराष्ट्राला मात्र नवी नाही. मराठीची ही दयनीय स्थिती पूर्वीच्या काळी नव्हती आणि आजच ती तशी झाली असे समजायचे कारण नाही. 18व्या शतकातही मराठी भाषेची दैन्यावस्था झालेली आहे काय आणि ती झाली असेल तर कशामुळे व कुणामुळे झाली याबद्दल गरमागरम चर्चा होत असे. यापूर्वी आपण राजाराम शास्त्री भागवतांनी 1892 साली दिलेल्या एका व्याख्यानाच्या मुद्रित स्वरूपातील पुस्तिकेचा परिचय करून घेतला होता. आज आपण याच विषयावरच्या दुसऱ्या एका पुस्तिकेची ओळख करून घेणार आहोत. ती पुस्तिका आहे 1908 साली लिहिलेली. विश्ववृत्त या त्या काळातल्या आघाडीच्या मासिकात प्रकाशित झालेला हा एक निबंध आहे. विश्ववृत्त हे मासिक कोल्हापूरहून प्रकाशित होत असे व मराठीतल्या आघाडीचे लेखक वामन मल्हार जोशी हे काही काळ विश्ववृत्ताचे संपादक म्हणून कार्य करीत होते अशी माहिती मिळते. मराठी वाङ्मयाची दैन्यावस्था या विषयावर या मासिकाने 1908 साली एक खुली निबंध स्पर्धा घेतली होती. त्या निबंध स्पर्धेत यादव शंकर वावीकर यांना पारितोषिक मिळाले होते व त्यांचा निबंध विश्ववृत्तात प्रकाशित झाला होता. कोल्हापूरच्या श्री समर्थ प्रसाद छापखान्याने तो छापून प्रसिद्ध केला. गमतीची गोष्ट अशी की पुस्तिकेत कुठेही प्रकाशनाचे साल वा दिनांक याचा उल्लेख सापडत नाही. तथापि या पुस्तिकेवर जी नोंद आहे तिच्यामुळे ती न्यायमूर्ती रानडे वाचनालयात कधी आली याबद्दलची माहिती मिळते. त्यावरून नेटिव्ह ओपिनियन या नियतकालिकांचे मालक रा विनायकराव परांजपे यांनी हे पुस्तक नाशिक जस्टिस रानडे फ्री लायब्ररीला 2 ऑगस्ट 1908 रोजी भेट म्हणून दिल्याची नोंद पुस्तकावर केलेली दिसते आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 भागात हा निबंध विभागलेला आहे. सुरुवातीसच मराठी भाषेवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाकडे लेखक लक्ष वेधतो आहे आणि हा अन्याय कुणी इतर भाषिक करीत नसून मराठी भाषिकांकडूनच होतो आहे असे लेखक सांगतो आहे. आपल्या मायभाषेचा आपल्या शास्त्री पंडितांनी पूर्वी कसा छळ केला, तुकाराम, रामदास, एकनाथ या मराठी ग्रंथकारांना मातृभाषेची सेवा करीत असताना कसा अडथळा झाला या गोष्टी सर्वांस मशहूर आहेतच असे सांगून लेखक सांगतो की आधुनिक आंग्ल विद्या विभूषित मंडळी मराठी भाषेकडे ढुंकून सुद्धा बघत नसत. या मंडळीत मराठी बोलणे, मराठी लिहिणे, वाचणे त्यांना हास्यास्पद व कमी योग्यतेचे वाटे. ते जरी रक्ताने महाराष्ट्रीय असून पोशाखाने महाराष्ट्रीय दिसत तरी त्यांचे अंतरंग व बहिरंग शिक्षण संस्काराने पूर्ण साहेबी अतएव परकीय बनलेले असे. वावीकरांनी लिहिलेले हे वर्णन जरी 1908 मधल्या उच्चभ्रूच्या संदर्भातील असले तरी 100 वर्षानंतरही आजच्या कॉन्व्हेंट संस्कृतीमधल्या तथाकथित मराठी माणसांना देखील ते तंतोतंत लागू होते आहे. मराठी वाङ्मयाच्या विकासासाठी इतर भाषांचा दुस्वास करण्याचे कारण नाही असेही ते आवर्जून बजावतात. संस्कृत सारख्या आपल्या प्राचीन भाषेमध्ये वाङ्मय आपण पचवले पाहिजे. तसेच इतरही भाषांमधल्या वाङ्मयामधले चांगले व सशक्त वाङ्मयीन कलाकृतींकडे आपण आवर्जून लक्ष दिले पाहिजे. असे केले तरच आपणास इतर देशामधील वाङ्मय उत्तम कळेल व ते आपलेसे करण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य येईल असे ते सांगतात. मराठी बोलणारे ते महाराष्ट्रीय अशी महाराष्ट्रीय शब्दाची साधी व सोपी परिभाषा देखील ते लिखाणाच्या ओघात देतात. महाराष्ट्रीयांनी आपणापुढे महाराष्ट्र उद्दिष्ट ठेवून सर्वांनी एकजुटीने महाराष्ट्र हित चिंतत मनी बाळगले पाहिजे. सर्वांनी महाराष्ट्र वंश वृद्धिंगत करण्याचा कळकळीने प्रयत्न केला पाहिजे. तरच मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी होऊन महाराष्ट्रात सुदिन येण्याचा संभव आहे असे ते सांगतात. पुण्यात बहुधा 1906 साली झालेल्या मराठी ग्रंथकारांच्या संमेलनात लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की भाषावृद्धी होण्यास लोकव्यवहार वाढले पाहिजेत.
सत्ता व वैभव वाढल्यामुळे जे अनेक फायदे होतात त्यातच भाषेचा प्रसार होणे हा एक मोठा फायदा आहे. मराठी भाषिकांची सत्ता नाही, त्यामुळे मराठीमधला व्यवहार वाढत नाही. लेखक सांगतो की जेव्हा मराठ्यांची सत्ता तंजावरापासून ते पेशावरपर्यंत व बडोद्यापासून ते बुंदेलखंडापर्यंत पसरलेली होती, तेव्हा या सर्व भागातील व्यापार मराठी भाषेत चालत होता. आता ही सत्ता नष्ट झाली म्हणून मराठीची पिछेहाट व्हायला सुरुवात झाली आहे. मराठी वाङ्मयाकडे वळून लेखक सांगतो की वाङ्मय म्हणजे ज्ञानसंचय. विविध वाङ्मयातून ज्ञान मिळवून त्याचा आपण मराठीत संचय केला पाहिजे. तेव्हाच मराठी वाङ्मयाची अभिष्ट अभिवृद्धी होणार आहे. काही चुकीच्या धर्मविषयक समजुती, रूढी, परंपरा यांचा पगडा खूप मोठा व प्रभावी असल्याचे व त्यामुळे सुधारणांना खीळ बसली असल्याचे सांगून लेखक म्हणतो आहे की रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, कृषी कर्मशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांवर मराठीतील ग्रंथसंग्रह अगदी तुटपुंजा आहे. या सर्व प्रकारच्या आधुनिक विद्या जेव्हा मराठीतून शिकविण्याची सोय होईल तेव्हाच या शास्त्रावर भरपूर ग्रंथ तयार होऊन मराठी वाङ्मयाभिवृद्धी होईल. या संदर्भात लेखक जपानचे उदाहरण देतो आहे आणि सांगतो आहे की जपानने आपल्या देशातील काही विद्यार्थी परकीय देशी पाठवले व देशी आल्यावर त्यांच्याकडून जपानी भाषेत ग्रंथलेखनाचे काम करवून घेतले. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादनासाठी लेखक ज्ञानयज्ञ असा शब्दप्रयोग सांगतो आहे की या ज्ञानयज्ञाचीच आज आपल्या देशाला गरज आहे. हे सारेच विवेचन 1909च्या नंतर 100 वर्षांनी आजच्या परिस्थितीलाही चपखलपणाने लागू झाले आहे. चांगल्या वाङ्मय निर्मितीसाठी चांगले लेखक असले पाहिजेत. हे सांगताना व अलौकिक ग्रंथकारांचे वर्णन करताना वावीकर सांगतात की दृढनिष्ठा किंवा एकनिष्ठा, कठोर परिश्रम करण्याची तयारी, अलौकिक बुद्धिमत्ता, सत्यनिष्ठा यासारखे गुण चांगल्या ग्रंथकारामध्ये असणे आवश्यक आहेत. ग्रंथलेखन हे सेवाकार्य मानून ग्रंथकारांनी लेखन केले पाहिजे असे सांगून ते पुढे असाही शेरा मारतात की पोटार्थी लोक इतर व्यवसायात पडून जशी त्यांनी चोहीकडे घाण केलेली आहे तशी या पवित्र व्यवसायात पडून त्यांनी घाण केली आहे. अलीकडे महाराष्ट्रात चांगले ग्रंथकार निर्माण होत नाहीत. याचे कारण हेच की लोक अत्यंत स्वार्थी बनले आहेत. स्वार्थी बनल्याने परस्परांविषयी अविश्वास व द्वेष भरला आहे. आपण अंध व कोडगे बनलो आहोत. अंतःकरणात जर कळकळ नाही व ज्ञान नाही तर उद्गार तरी कोठून येणार? आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. मराठी माणसाच्या स्थितीचे वर्णन करताना ते लिहितात, आरंभापासून मराठीचे उत्तम शिक्षण नाही, वाचनाचा गंध नाही, पुढे इंग्रजीचे प्राबल्य, अभ्यासाचा विशेष बोजा, कामापुरता अभ्यास करण्याची सवय, शाळेतील भाडोत्री मास्तरांच्या हाताखालील शिक्षण, अभ्यासाचा व्यर्थ बोजा, भराभर परीक्षा पास होण्याची हाव इत्यादी अनेक कारणांमुळे मराठीस कायमची रजा मिळते. पुढे इंग्रजीचा अभिमान व इंग्रजी वाचणे, बोलणे, लिहिणे सर्व इंग्रजीच. अशा सुशिक्षित मंडळींचा मराठी वाङ्मयास काहीच लाभ होत नाही. ज्यांनी स्वभाषेची सेवा करायची, अज्ञ बांधवांना आपल्या शिक्षणाचा लाभ द्यायचा, तेच याप्रमाणे अगदी कर्तव्यपरायमुख निवडतात. हे वर्णन 1908च्या ऐवजी 2010चे आहे असे भासावे इतके ते आजच्या परिस्थितीला चपखलपणाने लागू होते आहे. कोरडी कळकळ व फुकाचा शाब्दिक अभिमान उपयोगाचा नाही. चांगल्या ग्रंथ निर्मितीसाठी वाचन, विद्याभिरुची या गोष्टींची गरज असते असे सांगून ते लक्ष्मी आणि सरस्वतीचा आजच्या काळातील संबंध देखील स्पष्ट करतात. व्यापारात पाहावे तर 5 रुपयांचा व्यापार करणाऱ्या मारवाड्यापासून तो तद्दन गिरणीवाल्यांपर्यंत सर्व व्यापार महाराष्ट्रेतरांच्या हाती असल्यामुळे महाराष्ट्रात जोम राहावा कसा व महाराष्ट्र वाङ्मय वाढावी तरी कसे? हा जो प्रश्न ते त्यांच्या काळात विचारत आहेत तो 100 वर्षांनी देखील तसाच किंबहुना अधिक जटिल झालेला आहे. 1908 नंतरच्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. देश स्वतंत्र झाला. भाषावार प्रांतरचना झाली. लढून भांडून का होईना बराचसा मराठी मुलूक महाराष्ट्र राज्य म्हणून मराठी भाषिकांना मिळाला. तरी देखील मराठीची स्थिती फारशी चांगली राहिली नाही. दोष सरकारचा की मराठी माणसांचा?
1908 सालचे हे पुस्तक वाचून असे वाटू लागते की महाराष्ट्राची म्हणून जी मानसिकता 100-125 वर्षापूर्वीपासून दिसते आहे त्यात इतक्या वर्षात काहीही फरक झालेला नाही. फरक पडला तो इतकाच की मराठी अस्मिता नावाचे एक चलनी नाणे सध्या राजकारणाच्या बाजारात बरेच वापरले जाऊ लागले आहे. मराठीच्या दैन्यावस्थेला यूपी, बिहारवाला किंवा पंजाबी, तमिळ वा गुजराती भाषिक जबाबदार आहे असे मानणे चुकीचे आहे. मराठीची दैन्यावस्था होते आहे याची जबाबदारी मराठीच्या ज्या लेकरांनी तिच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे त्यांच्यावर आहे. आणि ही लेकरे हे आजच करीत नाहीत, गेल्या 150-200 वर्षापासून हेच चालू आहे असे ठळकपणाने दाखविण्याचे काम वावीकरांनी केलेले आहे. ग्रंथ संदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे, मोफत वाचनालय.